नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पवळ आवटे, स्पंदन सुपर स्पेशालिटी क्लिनिक, छत्रपती संभाजीनगर येथे हार्मोन तज्ञ म्हणून कार्यरत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण अबट लिब्रे फ्रीस्टाईल सेन्सरचा वापर कसा करायला पाहिजे याबद्दल जाणून घेतलं आहे। या व्हिडिओमध्ये सेन्सर लावल्यानंतर रीडरच्या सहाय्याने साखर किती आहे या व्यतिरिक्त आणखी काय काय फायदे आहेत ते आपण बघणार आहोत। साधारणतः सेन्सर आपण लावल्यानंतर एक 60 मिनिटाच्या वेळेनंतर आपला रीडर ॲक्टिवेट होणार आहे। जेव्हाही रीडर ॲक्टिवेट होईल त्यावेळी ह्या ब्लू बटनवरती आपल्याला प्रेस करायचं आहे। ते प्रेस केल्यानंतर आपल्याला 2 सूचना येतील, स्कॅन द सेन्सर। हे आल्यानंतर आपण रीडरच्या सहाय्याने हा सेन्सर स्कॅन करू शकतो। तो आपण असाही स्कॅन करू शकतो किंवा कपड्याच्या वरून देखील स्कॅन करू शकतो। रीडिंग आल्यानंतर तुम्हाला व्हायब्रेशनही जाणवतील आणि बीपचा आवाजही येईल। अशा पद्धतीने सेन्सर तुम्हाला तुमच्या शरीरात साखर किती आहे ते सांगते। साधारणतः सध्या 104 आहे आणि समोर जो बाण आहे तो तुम्हाला सांगणार की पुढच्या काळामध्ये तुमची साखर तशीच राहणार आहे। बाण वरच्या बाजूला असेल म्हणजे पुढच्या काळामध्ये तुमची साखर वाढणार आहे आणि बाण खालच्या दिशेने जर असेल म्हणजे पुढच्या काळामध्ये तुमची शुगर आहे त्यापेक्षा कमी होणार आहे। हा सेन्सर तुमची आत्ताच्या क्षणिक साखर किती आहे ते सांगते, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सेन्सर स्कॅन केल्यानंतर तुम्हाला मागच्या 8 तासाची रक्तातील साखरेचे प्रमाण किती आहे त्याचा ट्रेंड देखील समजतो। त्यामुळे मधुमेह व्यक्तीचे रक्त दुष्परिणाम टाळायचे असतील तर एका क्षणाची साखर किती आहे यापेक्षा मागच्या काही तासांमध्ये तुमची साखर किती कमी जास्त झालेली आहे त्याचा ट्रेंड कसा आहे हे महत्त्वाचं आहे। ते तुमच्या डायबिटीजच्या दुष्परिणाम ठरवण्यामध्ये महत्त्वाचे आहे। या रीडरवरती आपल्याला सेटिंगचं बटन दिसत आहे, चेक ग्लुकोज आणि रिव्ह्यू हिस्ट्री। चेक ग्लुकोजवरती प्रेस केलं की आपल्याला रीडर सेन्सर जवळ नेल्यानंतर साखरेचे प्रमाण किती आहे ते समजते। आता जो दुसरा आयकॉन आहे सेटिंग, यावरती प्रेस केलं की तुमची साखर किती रेंजमध्ये असायला पाहिजे ते आपल्याला सेट करता येतो। साधारणतः प्रेग्नन्सीमध्ये कमीत कमी साखर 70 आणि जास्तीत जास्त 140 हवी, या लेवलवरती आपल्याला सेट करायचे आहे। तर प्रत्येक व्यक्तीचे टार्गेट रेंज आपल्याला सेट करावी लागते। जर तुमचे वय एक साधारणतः 60 पेक्षा जास्त असेल तर तुमची टार्गेट रेंज 70 ते 180 अशी आपण सेट करतो। झाल्यानंतर डन करायचं आहे। पुढचा प्रश्न आहे तुम्हाला डेट आणि टाईम सेट करायचं, म्हणजे कुठल्या आजची तारीख किती आहे आणि वेळ हे सेट करणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला साखरेचे रेकॉर्ड व्यवस्थितपणे मिळेल। यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची माहिती मिळते, जसे की लॉगबुक म्हणजे मागच्या काही काळामध्ये माझी साखर किती आहे। 3 मार्च 11:36 माझी साखर 106 आहे आणि पुढच्या काळामध्ये ती स्टेबल राहणार आहे। आणि तसंच कधी कधी ही साखर येते की डेट किती आहे, वेळ किती आहे आणि या वेळेला माझी साखर 143 आहे आणि पुढच्या काही काळामध्ये ती साखर वाढणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला सेन्सरच्या सहाय्याने आताची साखर किती आहे आणि पुढच्या काळामध्ये माझ्या साखरेचा कल कसा आहे, ती वाढणार आहे, कमी राहणार आहे किंवा त्याच रेंजमध्ये आहे हे आपल्याला समजते। यानुसार पुढच्या काळामध्ये माझी साखर कमी होणार आहे असा अंदाज असेल तर आपण त्याच वेळी आहार घेऊन शरीरातील साखर कमी होण्याचे टाळू शकतो। यानंतर आपल्या शरीरातील साखरेचा ट्रेंड कसा आहे हे डेली ग्राफ या फंक्शननी समजतो, जसे की मागच्या 8 तासामध्ये माझ्या साखरेचा ग्राफ किती आहे। अशा पद्धतीने आपली दिवसभराची साखर किती आहे त्याचा ग्राफ आपल्याला दिसतो। आपली कमीत कमी साखर 70 पेक्षा कमी आणि जास्तीत जास्त 180 ही रेंज आपण सेट केलेली आहे आणि दिवसभरामध्ये कुठल्या वेळेमध्ये माझी साखर वाढते याचा ग्राफ आपल्याला दिसतो। साधारणतः रात्री 12 ते सकाळी 10 पर्यंत माझी साखर लेवलमध्ये आहे, दुपारी 12च्या जेवणानंतर मात्र माझी साखर वाढते आहे आणि रात्रीच्या जेवणानंतर ती साखर नियंत्रणात आहे। अशा पद्धतीने माझा कुठला आहार चुकीचा आहे याचा आपल्याला अंदाज येतो। अशाच पद्धतीने प्रत्येक दिवशीचा तुम्हाला साखरेचा ट्रेंड किती आहे ते डेली ग्राफ फंक्शनद्वारे समजतो। एकदा ग्राफ तुम्हाला मिळाला की ओके प्रेस करणार। याच्या पुढचं फंक्शन आणि जे महत्त्वाचं फंक्शन आहे टाईम इन रेंज। यामध्ये साधारणतः डायबिटीजमध्ये रक्तातील साखर आपली नॉर्मल लेवलमध्ये असली पाहिजे 70 ते 180च्या दरम्यान। 24 तासामध्ये किती तास माझी साखर ही नियंत्रणात असते हे बघणं गरजेचं आहे। 24 तासामध्ये ॲटलिस्ट 16 तास तरी 70% माझी साखर 70 ते 80 या वेळेमध्ये असली पाहिजे, त्याला आपण टाईम इन रेंज म्हणतो। की दिवसभरात किती वेळामध्ये माझी साखर 180 पेक्षा जास्त असते त्याला आपण टाईम अबाव रेंज म्हणतो आणि किती वेळा माझी साखर 70 पेक्षा कमी आहे त्याला टाईम बिलो रेंज म्हणतो। तर ह्या ग्राफद्वारे दिवसभरामध्ये 54% वेळा माझी साखर नियंत्रणात असते
जी आयडियली 70% जास्त असेल तरच आपल्याला मधुमेहाचे दुष्परिणाम टाळता येतील आणि 70पेक्षा साखर कमी असणे चुकीचं आहे. दिवसभरात 5% कमी वेळेला किंवा 1% कमी वेळेत माझी साखर ही 70पेक्षा कमी व्हायला हवी. यानंतरचे फंक्शन म्हणजे लो ग्लुकोज इव्हेंट. मधुमेह व्यक्तीमध्ये रक्तातील साखर कमी होणे चुकीचं आहे. त्यामुळे कधीकधी पेशंट बेशुद्ध होतात, त्यांना फिट येते किंवा जीवाचाही धोका असतो. त्यामुळे रक्तातील साखर कमी आहे का सेन्सरच्या सहाय्याने आपल्याला लवकर समजते आणि हा तुमचा लो ग्लुकोज इव्हेंट मागच्या काळामध्ये किती वेळा तुमची साखर 70पेक्षा कमी आहे याचा देखील रेकॉर्ड दाखवते आणि त्यानुसार आपण आपल्या आहारामध्ये आणि औषधीमध्ये बदल करू शकतो. या रीडरमध्ये तुमच्या सेन्सरचा साधारणतः 90 दिवसाचा डाटा सेव्ह केला जातो.